आपल्या सर्वांच्या वतीनं मी फक्त सर्वांचे प्रतिनिधी म्हणून दोघांची नावं घेतो. आदरणीय बापू आणि मला तरुण मित्र मिळाला या चळवळीत तो रवी. बंधूंनो आणि भगिनींनो, मला या समता परिषदेच्या व्यासपीठावर येताना नेहमीच आनंद होतो. याचं कारण महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुढे चालवणारी ही मंडळी आहे. आणि हा वारसा पुढे चालवल्याशिवाय हा देश एक राष्ट्र बनू शकणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून तुमचं योगदान माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की मध्यंतरी एक काळ असा आला होता की सगळीकडून मोर्चे बांधणी झाली आणि मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं असा जोरदार प्रयत्न सुरू झाला. म्हणजे जवळजवळ जणू काय ते आता झालंच या भ्रमात खूप लोक होते. आणि नेमका त्याच वेळी मी मागासवर्ग आयोगाचा सदस्य झालो आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करायचा की नाही याच्यावर जे मतदान झालं त्यात माझ्या एका मताने मराठा समाजाला ओबीसी पासून दूर केलं गेलं आणि एक खुट्टा मारून ठेवला. तो खुट्टा पुढच्या कुठल्याही आयोगाला उघडता आला नाही, तो न्यायालयाला उघडता आला नाही. आणि ओबीसींच्या पासून हे जे उच्चवर्णीय लोक आहेत त्यांना दूर करण्यात माझा एक छोटासा वाटा आहे याचा मला आयुष्यभर अभिमान वाटेल. नाहीतरी नकली लोक आता भरपूर आहेत ओबीसी. अनेकांनी ओबीसीची सर्टिफिकेट्स घेतलेली आहेत. आपल्या देशाचा पंतप्रधानच जिथे नकली ओबीसी आहे तिथं बाकीच्यांचं काय. तेव्हा हा जो लढा आहे हा लढा फक्त ओबीसींच्या आरक्षणाच्या मर्यादित नाही. कारण ओबीसींचं आरक्षण किंवा कुठलंही आरक्षण या देशामध्ये हे सर्वसामान्यपणे या देशात लोकशाही राहिली, या देशात लोककल्याणकारी राज्य राहिलं, या देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच्यावर उभी असणारी भारतीय राज्यघटना सुरक्षित राहिली तरच या आरक्षणाचा काही उपयोग आहे. तरच हे आरक्षण मिळणार पण आहे, सुरक्षित राहणार पण आहे आणि त्याचे फायदे सर्वसामान्य बहुजन समाजाला मिळणार पण आहे.
पण आज देशाची परिस्थिती कशी आहे? मी गेले अनेक दिवस अतिशय दुःखी आहे. समजत नाही या देशाचं काय होणार आहे. हा देश आज पूर्णपणे अराजकात बुडालेला आहे. इथलं केंद्र सरकार हे पूर्णपणे अराजकवादी झालेलं आहे. आणि जगाचा इतिहास तुम्हाला असं सांगतो की जेव्हा जेव्हा एखाद्या राष्ट्रामध्ये अराजक येतं त्यावेळी त्याच्यातून दोन मार्ग असतात. एक मार्ग असतो क्रांतीचा आणि दुसरा मार्ग असतो प्रतिक्रांतीचा. क्रांती तुम्हाला समाजवादाकडे नेते, लोकशाहीकडे नेते, उदारमतवादाकडे नेते. आणि प्रतिक्रांती तुम्हाला फॅसिझमकडे नेते, नाझिझमकडे नेते आणि हुकुमशाहीकडे नेते. गेल्या 15 दिवसात भारतीय संसदेमध्ये जो गोंधळ सुरू होता आणि विरोधी पक्षांना बोलण्याची जी बंदी घालण्यात आलेली होती, त्यांची मुस्कटदाबी करण्यात आलेली होती, त्यांची तोंडला शिवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि विरोधी पक्षाच्या महिला खासदारांना धक्काबुक्की करण्यात आलेली होती. या सर्व घटना भारतातल्या उद्याच्या फॅसिझमची नांदी आहेत. हे फुलेवाद्यांनी पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. कारण फॅसिझम, नाझिझम, हुकुमशाही ही तुम्हाला स्वातंत्र्यापासून रोखते. ही माणसाला स्वप्न बघू देत नाही. त्यांच्या स्वप्नावर आग ओकते, जाळून टाकते ती सगळी स्वप्न. कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं. मग ते धर्माचं असो, ते बोलण्याचं असो, ते आपल्यातील सुप्त गुणांच्या प्रकटीकरणासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांचा असो, कुठलंही स्वातंत्र्य आपल्याला या राजवटीत मिळत नसतं. आणि म्हणून आज चिंता वाटते की भारताचा इतिहास हा पुन्हा पाठीमागे जाणार आहे का? इतिहासाची परत पुनरावृत्ती होणार आहे का? आणि हा प्रश्न मनात येताच जीवाचा थरका फुटतो. कारण आज अशा घटना आपल्या देशामध्ये घडत आहेत की ज्याच्यामधून या इतिहासाच्या पुनरावृत्तीच्या सूचना आपल्याला मिळू शकतात. कोणत्या सूचना आहेत त्या? ज्यावेळी भारताची स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली, म्हणजे खऱ्या अर्थानं भारताची स्वातंत्र्य चळवळ 1915 साली गांधीजी भारतात आले त्यावेळी सुरू झाली. आणि गांधीजींनी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली की भारतीय माणसाला असा विश्वास दिला
की तुम्ही पहिल्यांदा एक माणूस आहात. तुम्हाला स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. तुमच्या स्वतःचा एक स्वाभिमान आहे. तुमच्या स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि हे जसं पुरुषाला आहे तसं स्त्रीला पण आहे. या देशामध्ये स्वातंत्र्य आलं तर या तुमच्या अस्तित्वाचा हे स्वातंत्र्य स्वीकार करील आणि तुमच्या मनामध्ये जे तुम्हाला व्हायचं आहे ते होण्याचं स्वातंत्र्य मिळेल. भारतातला सामान्यातला सामान्य माणूस त्याच्यामुळे जागा झाला. भारताचा इतिहास तुम्हाला असं सांगतो की ज्या ज्यावेळी भारतामध्ये लढाया झाल्या, अगदी तुमची मराठ्यांची लढाई शेवटची जी पानिपतला झाली ती सुद्धा, महाभारतापासून ते पानिपतच्या लढाईपर्यंतच्या सगळ्या लढाया एका बाजूचे सैनिक विरुद्ध दुसऱ्या बाजूचे सैनिक लढत असत आणि त्याच्यापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर शेतकरी आपला नांगर चालवित असेल. त्याला याची कल्पनाच नव्हती कोण लढते आणि का लढतंय आणि कशासाठी लढतंय. त्याला फक्त एवढं माहिती होतं की जो जिंकेल तो आपल्याकडे शेतसारा मागायला येईल आणि त्याला आपण शेतसारा दिला की आपण सुरक्षित राहू. बस एवढंच. या देशातल्या सामान्य माणसाचा, कष्टकऱ्याचा, शेतकऱ्याचा, मागासवर्गीयांचा, अस्पृश्य जातींचा या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही सहभाग नव्हता. गांधीजी भारतात आले आणि त्यांनी पहिल्यांदा या देशातल्या माणसामध्ये राजकीय जाणीव निर्माण केली. मी माणूस आहे, मी जनावर नाही, याची जाणीव पहिल्यांदा गांधींनी करून दिली आणि भारतीय स्त्री पुरुष गांधींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. पण या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात फार अडचणी होत्या. ब्रिटिश लोक हा देश स्वतंत्र होऊ नये असं मानत होते. त्यामुळे गांधींनी चालवलेली जी चळवळ आहे ही चळवळ कशी फोडता येईल याचे प्रयत्न सुरू झाले. पहिला प्रयत्न झाला तो ज्यांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं त्या सावरकरांना अंदमानातून पुण्यात आणण्यात आलं. हा घटनाक्रम नीट तपासून बघा. ते पुण्यात आले, त्यांनी सरकारकडे 6 माफीनामे लिहिले ब्रिटिश सरकारकडे की मला तुम्ही माफ करा, मी एक वाट चुकलेला मुलगा आहे. तेव्हा एखादा वडील जसा आपल्या मुलाला वाट चुकलेल्या माफ करतो
तसं सरकारनेही मला माफ करावं. सरकारला हे पाहिजेच होतं. त्यांनी अंदमानातून पुण्यामध्ये आणलं सावरकरांना, आणि सावरकरांनी लेखी लिहिलेलं आहे की ब्रिटिश शासन जे काम मला सांगेल ते काम मी करील, निष्ठापूर्वक करील. आता हे काम निष्ठापूर्वक कसं करायचं? ब्रिटिशांनी रणनीती आखली की पहिल्यांदा गांधीचं आंदोलन मोडून काढायचं असेल तर हिंदू आणि मुसलमान यांच्यात संघर्ष सुरू केला पाहिजे. आपल्या देशामध्ये कोणतंही प्रागतिक आंदोलन ज्या ज्यावेळी सुरू होतं त्या त्यावेळी हिंदू मुसलमानांचे दंगे होताना तुम्हाला दिसतात. आतापर्यंत झालेल्या सगळ्या दंगलींचा इतिहास तपासून बघा. 1924 साली म्हणजे 1920 साली गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली. अख्खा देश गांधींच्या पाठीमागे उभा राहिला. त्याच्यातून हिंदूंना बाहेर कसं करायचं आणि मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये भांडण कसं लावायचं याच्या संबंधीची जी व्यूहरचना ब्रिटिश सरकार करत होतं त्याप्रमाणे सावरकरांनी सुरुवात केली. 1916 सालीच हिंदू महासभा स्थापन झालेली होती आणि सावरकरांना मुक्त करण्यात आलं 1937 साली. साली सावरकरांच्यावर देशद्रोहाचा आरोप असतानाही त्यांना मुक्त करण्यात आलं आणि ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. आणि त्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात 1937 सालच्या पहिला ठराव झाला की या देशामध्ये 2 राष्ट्र आहेत, एक हिंदूंचं राष्ट्र आणि दुसरं मुसलमानांचं राष्ट्र. पहिला द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत. गांधींना तर काही कळतच नव्हतं की हे काय चाललेलं, हे कशासाठी चाललेलं आहे. गांधींना समजतच नव्हतं. गांधी आणि सावरकर यांची पहिली भेट इंग्लंडमध्ये झाली होती. त्यावेळी सावरकर बॅरिस्टरीचं शिक्षण घेत होते आणि एका भाड्याच्या खोलीत राहत होते. गांधी दक्षिण आफ्रिकेतून एक शिष्टमंडळ घेऊन इंग्लंडला गेलेले होते आणि ते सावरकरांना भेटायला गेले. सावरकरांना भेटायला गेले त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की सावरकर स्वयंपाक करीत होते आणि गांधींना अतिशय अपरिचित असा वास आला. त्यावेळी सावरकर कोळंबी शिजवत होते. माशांचा जो प्रकार असतो त्याच्यात कोळंबी नावाचा एक मासा असतो, ते शिजवत होते. गांधीजी बसले आणि गांधींना आश्चर्य वाटलं की अरे बापरे, हा कोकणस्थ ब्राह्मण असून सुद्धा मासे शिजवतोय. मला असं वाटतं की तोपर्यंत
म्हणजे विशेषतः बौद्ध धर्म भारतात आल्यानंतर ब्राह्मणांनी मांसाहार सोडला. ती बरीच वर्ष हा त्यांचा बॅकलॉग राहिलेला होता ना. जसा आपला आरक्षणाचा बॅकलॉग राहतो तसा त्यांचा बॅकलॉग राहिलेला होता. आणि अलीकडे तुम्ही पुण्यासारख्या शहरात गेलात तर जिथे ब्राह्मणाची वस्ती अधिक आहे त्या सदाशिव पेठेमध्ये मटणाच्या 137 खानावळी आहेत. हे बॅकलॉग भरण्याचं काम चालू आहे. बॅकलॉग भरता येते. सावरकर म्हणाले, जेवता का आमच्या बरोबर? गांधीजी म्हणाले, मी मांसाहार करत नाही. मग ते म्हटले, सावरकर म्हणाले, का तुमचा का उपयोग आहे आम्हाला? आम्ही कच्ची माणसं खाणारे लोक आहोत, त्यामुळे आमच्या बरोबर तुम्हाला काम करता येणार नाही. हेच सावरकर 1920 सालापासून गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. तिच्यात हिंदू मुसलमानाचा संघर्ष आणून फूट पाडण्याच्या प्रयत्नाला लागले आणि स्वातंत्र्य चळवळ अधिकाधिक विस्कळीत तेजोहीन कशी होईल याच्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. (1943) साली, खरं म्हणजे त्याच्या अगोदर 1940 साली ब्रिटिश सरकारने मुसलमानांना पण फितवलं आणि महम्मद अली जिनांनी पहिल्यांदा या देशामध्ये 2 राष्ट्र आहेत असं सांगितलं. कधी? सावरकरांनी सांगितल्यानंतर 3 वर्षांनी. आणि 1943 साली याच नागपुरात सावरकर भाषणामध्ये असं म्हणाले की माझं जिनांशी काही भांडण नाही, अजिबात भांडण नाही. त्यांनी खुशाल स्वतंत्र राष्ट्र मागावं, मी त्याच्या आड येणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी 1943 साली याच नागपूरमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ ही हिंदू आणि मुसलमान यांचा संघर्ष केला तर दडपून टाकता येईल हा जो विचार ब्रिटिशांच्या डोक्यामध्ये होता तो गांधींनी भ्रम तो काढून टाकला आणि भारत स्वतंत्र झाला. तुम्ही असं म्हणाल की या सगळ्याचा ओबीसीशी काय संबंध आहे? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. पण मी आपल्याला सांगतो की आता कुठल्याही जातीचा, कुठल्याही प्रवर्गाचा, कुठल्याही राज्याचा, कुठल्याही राष्ट्राचा प्रश्न सुटा राहिलेला नाही. तो संपूर्ण जागतिक व्यवस्थेशी जोडलेला आहे. ज्यावेळी भारताची राज्यघटना निर्माण करण्यासाठी समिती बसली त्यावेळी भारतीय घटना समितीसमोर 2 महत्त्वाचे प्रश्न होते. पहिला प्रश्न असा होता की जे लोक ब्रिटिश राजवटीत शिकले आणि त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या सगळ्या जागा बळकावल्या, असे सुशिक्षित लोक आणि जे अशिक्षित राहिले, जे शेती करीत राहिले, जे मळे फुलवीत राहिले, जे लोकांना अन्न देत राहिले,
परंतु अशिक्षित राहिले, अशा लोकांचं काय करायचं? हा देश त्याच्या इतिहासात कधीही एक राष्ट्र नव्हता. बाबासाहेब आंबेडकर घटना परिषदेत असं म्हणाले की हा देश एक राष्ट्रच नाहीये. ही जी मी राज्यघटना तयार करतोय, या राज्यघटनेच्या अंमलबजावणीने हा देश एक राष्ट्र होईल. त्याच्यासाठी काय करावं लागेल? ज्या मागास जाती आहेत, खाली दबलेल्या, त्यांना विशेष सवलती दिल्या पाहिजेत, त्यांच्या शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे, त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि हळूहळू त्यांचा आर्थिक सामाजिक स्तर जसजसा विकसित होत राहील आणि ते वरच्या वर्गाच्या बरोबरीला येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यांना आरक्षण द्यावं लागेल. हे बाबासाहेबांनी सांगितलं. घटनेत ते नमूद पण केलं. हरिभाऊ तुम्हाला सगळा इतिहास सांगतील त्याचा, आणि हे होत नाही हे लक्षात आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी एक प्रश्न असा निर्माण झाला की या इतर मागासवर्गीय लोकांचं करायचं काय, ज्यांची लोकसंख्या 52% आहे असं तुम्ही म्हणता. पण मला असं वाटतं की ती त्याच्यापेक्षा खूप अधिक आहे. आणि मी मागच्याही शिबिरात असं म्हणालो होतो भुजबळ साहेबांच्या बाबतीत की त्याच वेळी जर त्यांनी जे दिल्लीत त्यांची जी सभा झाली त्या सभेत ज्याला मी उपस्थित होतो, त्यांनी केंद्राचं नेतृत्व स्वीकारलं असतं तर आज ते या देशाच्या ओबीसींच्या हृदय सिंहासनाचे राजे झाले असते. आणि हे जे सगळे ओबीसी तुमच्या बीजेपी बरोबर आहेत ते तुम्हाला टाळता आलं असतं. पण ठीक आहे, घडलं ते घडलं. पण काही चुका आपल्याला सुधारता येणं शक्य आहे. आज ओबीसींना म्हणजे विशेषतः उत्तर भारतामध्ये जर तुम्ही यादव सोडले तर यादवेतर ओबीसींना कोण नेता आहे? नेतृत्वही नेते. आज भारतामध्ये जो विकास झाला असं तुम्ही म्हणता, हा विकास कसा झालेला आहे? ज्या ज्या देशात भांडवलशाही आहे ती भांडवलशाही दोन प्रकारचं काम करते. एक असं करते की ती उत्पादन वाढवते आणि उत्पादन वाढवित असताना उत्पादनावर होणारा खर्च कमी करते, म्हणजे मजुरांची पिळवणूक करते.
आणि ज्यावेळी मजूर अशा पद्धतीने पिळले जातात तेव्हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी भांडवलदार आणखीन एक गोष्ट करतो. ती गोष्ट म्हणजे तो तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. एक माणूस 1 महिन्यात जेवढं उत्पादन करील तेवढं उत्पादन एक यंत्र एका दिवसात करायला लागतं. आणि हा जो मजूर आहे, हा जो कारागीर आहे, हा बेकार होतो. हा बेकार होतो. ज्यावेळी तो बेकार होतो त्यावेळी त्याच्यातला आत्मसन्मान दुखावला जातो. त्याच्या हाताला काम राहत नाही. त्याचं काय करायचं? तंत्रज्ञानानं, विज्ञानाच्या प्रगतीनं उत्पादन किंमत कमी करण्यासाठी जो यंत्राचा भरमसाठ वापर सुरू झाला त्याच्यातून प्रचंड बेकारी आली. आणि आपल्या देशामध्ये आज 130 कोटींच्या पैकी 80 कोटी लोक बेकार आहेत. मग भांडवलशाही काय करते? भांडवलशाही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करते की हे जे बेकार झालेले लोक आहेत, हे जे निकामी झालेले लोक आहेत, हे जे युजलेस झालेले लोक आहेत, यांना जिवंत राहण्यासाठी काही ना काहीतरी देत असते आणि त्यांना आपल्या राजकीय पक्षाला मतं देण्याचं आवाहन करीत असते. ज्यावेळी मी पहिल्यांदा वर्तमानपत्रात आपल्या पंतप्रधानांच्याकडून असं ऐकलं की आज भारतामध्ये 80 कोटी लोकसंख्येला 5 किलो गहू, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो डाळी देण्यात येतात फुकट. या कोणाच्या आहेत? उत्पादन तर शेतकरी करतो, तो बाजारात विकतो, त्याला कोणीतरी खरीददार असतो. सरकारने हे खरेदी केलं तर हे पैसे कोणाचे असतात? ते तुमचे आमचेच पैसे असतात. सरकार त्या पैशातून ते विकत घेतं आणि ते मोफत वाटतं. ज्यावेळी एखाद्या देशामध्ये अशा भुकेल्या लोकांचा उपयोग एखाद्या भिकाऱ्यासारखा केला जातो त्यावेळी त्या देशात लोकशाही राहत नसते. मग आता हे 80 कोटी लोक मतं कोणाला देणार? कोणाला देणार? पंतप्रधानाला देणार का विरोधी पक्षाला देणार? कारण माणसं ही मुळातच त्यांनी शूद्र करून टाकलेली आहे. इतकी क्षुद्र केलेली आहेत की माणसाला भानच नाही मी माणूस आहे म्हणून. भांडवलशाही माणसाचं माणूसपणच नष्ट करून टाकते. भांडवलशाहीने आणखीन एक गोष्ट केलेली आहे आणि आपल्या देशाचा इतिहास तिला साक्षी आहे की भारतीय माणूस
हा स्वातंत्र्याला घाबरणारा माणूस आहे. त्याला स्वातंत्र्याची भयंकर भीती वाटते. खरं म्हणजे भारतातलाच नव्हे, जगातलाच माणूस. कारण तुम्ही स्वतंत्र झालात. अगदी साधी गोष्ट आहे. एखाद्या मुलाने किंवा मुलीने प्रेमविवाह केला आणि ते घरातून निघून गेले, तर त्यांची सगळी जबाबदारी त्यांना स्वतःलाच उचलावी लागते. तर स्वातंत्र्य उपभोगता येतं. स्वातंत्र्य त्याच वेळी उपभोगता येतं ज्यावेळी स्वतःची जबाबदारी स्वतः आपण पार पाडित असतो. पण अनेक लोक, अनेक मुलं मुली प्रेम करतात आणि शेवटी सांगतात की तुझी जात वेगळी असल्यामुळे मागचं काय घरचे लोक तयार होत नाहीत, किंवा बहाणा सांगतात तुझे आईवडील इतका हुंडा द्यायला तयार नाहीत म्हणून जमत नाही, किंवा शेवटचा बहाणा सांगतात तुझी आणि माझी पत्रिका जमत नाही म्हणून लग्न होत नाही. आणि त्या आई बापाबरोबर राहतात का? कारण जेव्हा त्याला स्वातंत्र्य उपभोगायचं असतं त्यावेळी त्यांना आई वडिलांच्या संरक्षणापासून वंचित व्हावं लागतं. आई वडिलांचं, समाजाचं, जातीचं, नात्या गोत्यांचं गुलाम व्हावं लागतं. तेव्हा गुलाम माणसं स्वतंत्र होऊ इच्छित नाहीत. कारण त्यांना स्वातंत्र्यापेक्षा संरक्षण महत्त्वाचं असतं. मी येरोडा कारागृहामध्ये जेवढ्या म्हणून स्त्रिया आहेत, 12 वर्षापासून ते 60 वर्षाच्या, माझ्या एका मित्राची बायको तिथे सर्जन होती म्हणून तिने मला नेलं दाखवायला. एवढ्या सगळ्या स्त्रिया. विचारलं तुला बेड का लागलं? कधी तिच्यावर धीराने बलात्कार केलेला असतो, कधी सासऱ्याने बलात्कार केलेला असतो, कधी चुलत भावाने बलात्कार केलेला असतो, आणि काहींच्यावर तर सख्या भावाने पण बलात्कार केलेला असतो. ही जी विकृत मानसिकता आहे भारतीय समाजामध्ये, याचं कारण स्त्री पुरुष एकमेकांच्यावर मनापासून प्रेम करत नाहीत. हे जे परवा झालं, 10-12 जणांनी बलात्कार केला, त्या मुलीला मारून टाकलं. मी आपल्याला सांगतो की जी तरुण मुलं जीवनामध्ये कुठल्या तरी मुलीवर मनापासून प्रेम करतात, जी तरुण मुलं मुली दुःखामध्ये एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून ठसा ठसा रडतात, जी तरुण मुलं मुली आनंद झाला तर एकमेकांच्या हातात हात घेऊन रस्त्यावर मोकळेपणाने नाचतात, जशी संत मीरा नाचली होती, आकडपकड जातींच्या सगळ्या संतांच्या हातात हात घेऊन. ही मनापासून प्रेम करणारी तरुण मुलं कधीही बलात्कार करणार नाही. पण आपण त्यांना प्रेम करण्याचं स्वातंत्र्य देत नाही,
कारण आपल्याला आपल्या अपत्यापेक्षा आपली जात महत्वाची आहे, आपला धर्म महत्वाचा आहे. ज्या मुलीला त्यांनी एखाद्या तळहातावरील फोडासारखं जतन केलेलं आहे, ती मुलगी जेव्हा स्वतंत्र होऊन दुसऱ्या कुठल्या तरी जातीच्या मुलाच्या बरोबर प्रेम करायला लागते, त्यावेळी तेच हात बापाचे मुलीचा गळा दाबून तिला मारून टाकतात. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की प्रेम नावाची जी गोष्ट आहे, जी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे आदर्श जोडपं आहे भारतामध्ये, ज्याने एकमेकांच्यावर प्रेम केलं आणि एकत्रित काम पण केलं, कार्य पण केलं. जेव्हा प्रेम हारतं, जेव्हा प्रेम नष्ट होतं, त्यावेळी माणसातलं अर्ध माणूस पण नष्ट होतं. भारतीय समाजाचा इतिहास जर पाहिला तर त्याला स्वातंत्र्याची कायम भीती, त्याला गुलामगिरीत राहणं आवडतं आणि त्याला फक्त संरक्षण हवं असतं. मग तो राजा अरबस्थानातून आलेला असो, इराणमधून आलेला असो, अफगाणिस्तानातून आलेला असो किंवा आणखीन कुठून आलेला असतो, त्याच्या छत्राखाली राहून संरक्षण पाहिजे, स्वातंत्र्य नको. अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याचा मार खातात, तो खूप दारू पिऊन येतो आणि बायकोला मारतो. हे दारूबंदीवाले सारखं सांगतात की तो दारू पिऊन येतो, बायकोला फार मारतो. अरे पण मुळात तो दारू पितो का? जे महापुरुष सांगतात दारू पिऊ नका, त्यानं हा प्रश्न विचारला पाहिजे की तू तुझ्या बायकोला का नाही मारत आणि हाच का मारतो? आणि कोण मारत? कष्टकरी लोक, ज्यांच्या सगळ्या आशा संपुष्टात आलेल्या आहेत, ज्यांना भविष्य अजिबात दिसत नाही, जे स्वतःपासून तुटलेले आहेत, ज्यांना जगण्याचं काही प्रयोजनच उरलेलं नाही, असे लोक हे करतात. आणि बायको त्याला सोडून जात नाही, तरीही तिचं आतून त्याच्यावर प्रेम असतं. ही गोष्ट जशी खरी आहे तसं तिला त्याच्यापासून संरक्षण पण पाहिजे असतं, तिला स्वातंत्र्य नको असतं. याच्या उलट आदिवासी ते आदिवासी बाई, तिथे जास्त समज आहे. नवऱ्याबरोबर बसून दारू पण पिते, बेडी पण ओढते, भांडण झालं तर त्याच्या पण मुस्काडीत मारते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला मोकळे असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, जितकी जात खालची तितकी स्त्री स्वतंत्र. जशी जशी जातीची उतरंड वरवर जाते तसा तसा स्त्री स्वातंत्र्याचा पूर्णपणे लोप होतो. म्हणून ब्राह्मणांच्या स्त्रिया इतर जातीच्या तुलनेत अधिक परावलंबी आहेत.
सतीची प्रथा तर त्यांच्यातच होती, बहुजन समाजात नव्हती. नवरा मेला तर पाठ लावित होते, त्यांच्या जाळूनच टाकीत होते. हे मी आपल्याला याच्यासाठी सांगतोय की आपल्याला स्वातंत्र्याची किंमत अजून माहिती नाही. पण ब्रिटिशांच्या शिक्षणाने आणि भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनी आता शिक्षण सार्वत्रिक झालेलं आहे. विचार करणारा एक वर्ग तयार झालेला आहे आणि प्रत्येक जातीत एक वर्ग निर्माण होण्याची प्रक्रिया भारतामध्ये ब्रिटिशांनी भांडवलशाही आणल्यापासूनच सुरू झालेली आहे. आता स्त्रिया पण पूर्णपणे स्वतंत्र झालेल्या आहेत. त्यांना धर्माची, जातीची, चालीरीतीची पर्वा राहिलेली नाही, अजिबात राहिलेली नाही. त्यामुळे स्त्रिया पण आता स्वतंत्र होऊ लागलेल्या आहेत. अशा या काळामध्ये आपल्या समोर सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? आपल्याला काय करायचं? आपल्यामधले जे आपले चुलत भाऊ आहेत, जे मामे भाऊ आहेत, जे मावस भाऊ आहेत, ते अजून खेड्यात आहेत. त्यांची परिस्थिती आपल्यासारखी नाही. पण एक गोष्ट खरी आहे, ते अजूनही आपल्या समाजात, म्हणजे माझंच उदाहरण घ्यायचं ठरलं तर मी पहिला शिकलो, नोकरीला लागलो, तर 6 लोकांनी त्यांची मुलं माझ्याकडे शिकायला पाठवली आणि घरात बायकोबरोबर भांडणं सुरू झाली. कारण नवीन नवीन लग्न झालेल्या बायकोला एवढ्या लोकांचा स्वयंपाक करावा लागतो आणि यांच्यासाठी पैसा खर्च होताना तिला सिनेमाला नेण्यासाठी माझ्याकडे पैसा नसावा, ही गोष्ट वाईटच होती. ही मुलं शिकली, मुली शिकल्या, त्या स्वतंत्र विचार करू लागल्या आणि म्हणून आज आपल्या समोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता असेल तर या स्वातंत्र्याचं संरक्षण कसं करायचं आणि या गुलामगिरीचा त्याग कसा करायचा. म्हणून आज जगातल्या सर्व मानवजातीच्या सारखाच तुमच्या माझ्या समोर एक प्रश्न आहे की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे की आपल्याला गुलामगिरीपासून संरक्षण पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले हे जगातले पहिले महापुरुष की ज्यांनी सांगितलं की माणूस जेव्हा गुलाम होतो तेव्हा तो सर्वस्व हरपून बसतो. तेव्हा ही गुलामगिरी जर तुम्हाला टाळायची असेल तर स्वातंत्र्याचा पुरस्कार केला पाहिजे. तुम्ही महात्मा ज्योतिराव फुल्यांचं गुलामगिरी वाचा. नुसतं महात्मा फुले की जय आणि जय ज्योती जय सावित्री म्हणून उपयोग नाही. याचा बारकाईने अभ्यास करा, चिंतन करा आणि ठरवा की आपल्या समाजाचा जो भूतकाळ होता या भूतकाळातून बाहेर कसं पडायचं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे की गुलामगिरीमध्ये संरक्षण पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, या देशामध्ये जर लोकशाही क्रांतीकडे जायचं की फॅसिझमकडे जायचं, याचा निर्णय तुम्हाला आता लवकर घ्यावा लागणार आहे.
कारण या देशात फॅसिझम येण्यास अतिशय अनुकूल परिस्थिती झालेली आहे. म्हणजे ज्या देशातले 80 कोटी लोक सरकारी दुकानाच्या पुढे रांगा लावून उभे आहेत भीक मागत, 5 किलो गहू 3 किलो तांदूळ द्या, हे गुलाम लोक, हे युजलेस लोक, हे निरुपयोगी लोक एका बाजूनी तंत्रज्ञानाने तयार केले आणि दुसऱ्या बाजूनी भांडवलशाहीने तयार केले, तेव्हा या भांडवलशाहीला लगाम कसा घालायचा? हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न ओबीसींचेच प्रश्न आहेत, हे बहुसंख्याकांचेच प्रश्न आहेत, हे मागास राहिलेल्या लोकांचेच प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांना भिडल्याशिवाय तुम्हाला आरक्षणाच्या प्रश्नाला भिडता येणार नाही. ठीक आहे, मी जसं सुरुवातीला सांगितलं की तुमचं आरक्षण मी वाचवलं, गोष्ट खरी आहे, पण त्याच्यात काय माझा फार मोठा वाटा होता असंही नाही. एका मतामुळे फरक झाला आणि ज्या दिवशी निर्णय झाला त्या दिवशी हरिभाऊ आणि त्यांचे एक मित्र यांनी मला पार्टी पण दिली, जेवण पण दिलं. हे झालं एक वेळी, पण हे प्रत्येक वेळी होईलच असं नाही. कारण ओबीसींना राष्ट्रीय पातळीवर नेताच नाही. आणि जे पंतप्रधान दावा करतात ओबीसी असल्याचा ते खोटे ओबीसी आहेत, नकली ओबीसी आहेत. तेव्हा आपल्याला एक राष्ट्रीय पातळीवरचं ओबीसींचं नेतृत्व तयार करावं लागेल. आणि छगन भुजबळांच्याकडे माझं त्या दृष्टीनं अतिशय बारकाईनं लक्ष आहे. एवढी गोष्ट त्यांच्यापर्यंत त्यांच्या मित्रांनी पोचवा. अखिल भारतीय पातळीवरचं नेतृत्व पाहिजे. तेव्हा आज हा जो आपल्या समोरचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांची सोडवणूक जर करायची असेल तर ओबीसी या देशाचा राज्यकर्ता वर्ग बनला पाहिजे. दलित, ओबीसी आणि अल्पसंख्याक एकत्रित आले तर या देशात आपण मतदानाच्या पेटीतून क्रांती करू शकतो आणि राज्य सत्ता ताब्यात घेऊ शकतो. त्यावेळी आपण आरक्षण मागणारे नसू, हात असा नसू, करत नसू. ज्यावेळी आपण राज्यकर्ते होऊ त्यावेळी आपला हात असा असेल, आपण देणारे असू. आणि देणारे कसं बनायचं याची शिकवण तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिली, बाबासाहेबांनी दिली. आमच्यासारखी छोटी मोठी माणसं वेळोवेळी छोट्या छोट्या कार्यक्रमातून देतच असतात. म्हणून बाबासाहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं. बाबासाहेब म्हणाले, अरे मी राज्यघटना तयार केली, ही गोष्ट खरी आहे, पण मला या देशाला फक्त स्वातंत्र्य देता आलं. कुठलं स्वातंत्र्य? मताचं स्वातंत्र्य. दर डोळी एक मत. राष्ट्रपतीच्या मुलाला, राष्ट्रपतीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच इथली सफाई कामगाराच्या मताला
आणि त्याच्या मुलाच्या मताला किंमत असेल. पण मी तुम्हाला सामाजिक लोकशाही देऊ शकलो नाही आणि आर्थिक समता देऊ शकलो नाही. तेव्हा आज आपल्यासमोर प्रश्न असा आहे की सामाजिक समता आणि आर्थिक समता आणायची कशी. ही न आणल्यामुळे आज देशाची राज्यघटना उद्ध्वस्त होताना आपण संसदेत पाहतो आहोत. ही जी टोळकी फिरतायत बेकार झालेल्या तरुणांची, ही टोळकी उद्या या देशाची लोकशाही मोडतील आणि ही राज्यघटना नष्ट करतील. ओबीसीचे सर्व प्रश्न जर या देशात लोकशाही राहिली तरच सुटतील. जर या देशामध्ये लोककल्याणकारी राष्ट्र राहिलं तरच सुटतील. जर या देशामध्ये सामाजिक समता आली तरच सुटतील. जर या देशामध्ये आर्थिक समता आली आणि स्त्री पुरुष समता आली तरच सुटतील, नाहीतर हे प्रश्न सुटणार नाही. म्हणून मी नेहमीच असं सांगतो की हे आरक्षण कशासाठी पाहिजे. हे आरक्षण जातीच्या अंतासाठी पाहिजे आणि हे आरक्षण आरक्षणाच्या अंतासाठी पण पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांना साक्ष ठेवून आम्ही असा एक समाज निर्माण करू इच्छितो, अशी एक राज्यव्यवस्था निर्माण करू इच्छितो की जिच्यात आरक्षणाची गरज कोणालाही लागणार नाही. आणि ज्या क्षणी हे घडेल त्या क्षणी भारत एक राष्ट्र बनेल, खऱ्या अर्थानं एक राष्ट्र बनेल, एक जीव राष्ट्र बनेल. आणि हे एक जीव राष्ट्र बनण्याचे काम, हे राष्ट्र एकजीव करण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आणि माझ्या खांद्यावर ठेवून गेलेले आहे. ते आपण किती पेलतो याच्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. या निमित्तानं यासाठी तुमचे सर्वांचे खांदे समर्थ व्हावेत, बळकट व्हावेत अशी इच्छा प्रदर्शित करतो. आणि मला बोलावलं, माझे तोडके मोडके 2 शब्द ऐकून घेतलेत याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.